पद्धतीनं काम करणारा पुढे कीटकनाशक सुद्धा आमच्याकडे चांगला आहे. माणसानं केलं तरी माणूस मरत नाही मित्रांनो. म्हणून अतिशय सुंदर असं हे कीटकनाशक आहे. जरूर आपण आपल्या जमिनीमधल्या फळावरती असेल पिकावरती वापरणं गरजेचं आहे. एमआय चित्रा फळबागावरती वापरू शकतो. यानंतर एमआय प्राऊड बुरशीनाशक आमच्याकडे खूप जबरदस्त चांगलं आहे. बघा मित्रांनो, एकदा जोरदार काही वाजवलं मी बरोबर 3 मिनिटांमध्ये खाली जाणार. पाठीमागे काही वाजत कोपऱ्यामध्ये काहीतरी झोपलेले पण दिसतात. मी लावणीवर डान्स पण केला असतो पण मला डान्स येत नाही है ना. थँक्यू. यानंतर आपण बघतोय मिनिस्टर ऑफ आयुषचे प्रोडक्ट बघितले मित्रांनो. आपण आता बघताना एलिमेंट 2024 भारत देशामधला बेस्ट हेल्थ केअर ब्रँडनं सन्मानित केलेला आहे. अतिशय सुंदर असं आहे. आमचे प्रोडक्ट कुठे मिळतात? इंडिया शॉपीला मिळतात. लातूरच्या अपना बाजार कॉम्प्लेक्स मध्ये मित्रांनो तिरुमला एंटरप्राइजेस शॉप नंबर 19 ला हे आमचं शॉप आहे मित्रांनो. जरूर सदिच्छा भेट देऊ शकता. आपण सगळेजण सक्सेस साठी एकदा मनापासून आमच्या आहेर मामासाठी जोरदार पाहिजे पाहिजे. जोरदार या थोडंसं जोरदार पाहिजे जोरदार. बघा मित्रांनो, हे आम्ही वापरलेले आमच्या इंडिया ग्रो नावाच्या ब्रँडचं भुवास्त्र सुपर ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि एमआय स्प्रे प्लस वापरलेलं हे ऊस आहे. हे ऊस कोणत्या गावातून आणले मामा? ऐका, या ठिकाणी बरेच शेतकरी आहेत. त्याने एकच आहे चर्चा करायची वेळ नाही आहे. तुम्हाला एकच सांगतो मी, आपण आतापर्यंत शेतीमध्ये अनेक रसायनं वापरलं, केमिकल वापरलं, पण असं कधीच आपल्याला पूर्ण मिळालं नाही. परंतु हे इंडिया ॲग्रो प्रोडक्शन असं आहे, या शेतकऱ्याने जर सतत 3 वर्ष वापर केला त्याला खताची रासायनिक केमिकलची कसली गरज पडणार नाही. त्यासाठी आज खतावरून मी बिगर खताचं रासायनिक खताचं फक्त वापरलेलं आहे. आणि हो असं माझी माय प्राऊड माय स्प्रे वडील याचा वापर करून आज हा 5 महिन्याचा ऊस आहे. त्याची जाडी बघा, कारण मोनसर म्हणले होते तुम्हाला ऊस जर पाहिजे असेल ना पद्धतीनं माहिती ऊस तयार होईल. आणि आज प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी काय इंडिया प्रोडक्शनचा वापर करावा आणि शेतीमध्ये आधी उत्पन्न काढून घ्यावं. कुठल्याही पिकाला वापर त्याला माझा नंबर घ्या, कसं वापर करायचा आहे ते आधी उत्पन्न कसं मिळेल त्याचा तुम्हाला मी रिझल्ट देतो आणि ते शेड्यूल देणार आहे. धन्यवाद. जोरदार बरोबर ना. वा धन्यवाद. बघा मित्रांनो, आपण सगळंच बरोबर आणणार. आपण ऊस चांगले आणतोय, सोयाबीन चांगले आणतोय, उडीद चांगले आणतोय, जी तूर येत नाही तूर चांगली आणतोय, कोथिंबीर चांगली आणतोय. सगळे जे काय आपल्या मातीमधून उगवणार आहे ते चांगलं आणतोय. आपण सगळ्यांनी करूया. पण बघा टाळी मात्र वाजलेली नाही. ही अशीच परेशानी आपल्या सगळ्यांची आहे का नाही? बरं ज्याला ज्याला वाटते आहे पण त्यांनी जोरदार टाळी वाजवावी पर्याय सांगतो. जोरदार पाठीमागे टाळी वाजवत नाही. पाठीमागे इकडे टाळी वाजवत नाही ना, त्याच्या पाठीमागते अजिबात टाळी वाजवत नाही. पंचायतामध्ये टाळी वाजवल्यामुळे नुकसान काय होत नाही मित्रांनो, फक्त धक्का येत नाही. थँक्यू. बघा सभी दौड़ते सक्सेस के लिए लेकिन क्या है सफलता हे आपल्याला बघायचं मित्रांनो. म्हणून आपल्याजवळ पैसा असायला पाहिजे. किती लोकांना वाटतं जवळजवळ हातवर करा, जवळच करा, बरोबर ना. पैसा आपल्याला नको वाटतं, आपण नाही होणार साथ हा होणार तर जरूर हात उपर करणं, बरोबर ना. अवतार सर सही आहे. बघा पैसा असायला पाहिजे, सोनं असायला पाहिजे. किती लोकांना वाटतं भाव वाढलाय, किती लोकांना वाटतं घरा किती जरी असेल तर आणि राहावंच वाटतं. मार्केटमध्ये दररोज डिझाईन नवीन यायला लागलेले. बघा मित्रांनो, हे सगळं आपलं झालं पाहिजे असं मला वाटतं. याच्या सोबतच आपण सक्सेस कधी मानूया, आपल्याजवळ नंबर 1चं घर असलं तर. किती लोकांना वाटतं आपलं नंबर 1चं घर असावं? जरूर होणार. 1000 दिन खाली माय लाइफस्टाइल को दे दो, इससे भी बड़ा महल बन सकता है दोस्तों. पण हे घर झालं, घरासमोर गाडी लागणार का? हे अशी गाडी आली पाहिजे मित्रांनो. आली पाहिजे का? 100% येणार. ये मेरा वादा नाही, ये मेरा दावा आहे, बरोबर ना. पण आता आपण सगळे त्या स्कूटीवर घरच्या 2 व्हीलरवर अत्याचार करत चाललोय, बरोबर ना. ती एकट्याला वापरायला वडिलांनी गाडी दिली होती, मग लग्न झाल्यावर पोरग बदलल गाडी असं वाटलं, बरोबर ना. बदललं नाही, पण बदल दुसरा झाला. हम लोग हमारे 2 आए त्या गाडीवर बसायला तयार, जागा पुरत नाही सुद्धा तरी पण आपण बसतो, बरोबर ना. हे गलत आहे. पण आपल्याला नंबर 1ची गाडी आली पाहिजे, स्वप्नातली गाडी आली पाहिजे, बँक बॅलन्स असला पाहिजे, पैशासाठी कुणाकडे हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे. प्रत्येक माणसाला वाटतं, बरोबर ना. यासाठी मेहनत करावी लागते. मेहनत पण करतो, कुठं पण नाही. डोंगरावर विहीर पाडल्यानंतर पाणी लागणार नाही, जमिनीवर पडल्यानंतर योग्य ठिकाणी मेहनत करणं गरजेचं आहे. बँक बॅलन्स पण राहू शकतं. मुलांचं शिक्षण बराबर आपण जिल्हा परिषद जवळच्या
शिक्षण होऊ शकतं असं मला वाटतं मित्रांनो. आपली मुलं आनंदी हॅपीनेस राहिलं पाहिजे मित्रांनो. हेच खऱ्या अर्थाने पालकांचं स्वप्न असतं. याचबरोबर मित्रांनो फॉरेन ट्रिप आपण भारताच्या बाहेर गेलं पाहिजे, विमान प्रवास केला पाहिजे. आणि मित्रांनो हे होऊ शकतं का? हे होऊ शकतं, पण आपण ज्या व्यक्तीसोबत आलाय त्याच्यासोबत बसणं पण गरजेचं आहे, समजून घेणे गरजेचं आहे मित्रांनो. हे सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहेत, पण आपण काय करत चाललोय? ट्रेडिशनल बिझनेस साठी चाललोय मित्रांनो. कुठलाही पारंपरिक व्यवसाय करा, पैसा लागतो का? किसानो आपको भी एक दिन यहाँ पे आना है, तभी मैं अगर नीचे बैठूंगा तो मेरा मुंह लाख भी रुपए दे तो खोलूंगा, हे मेरा दिल से वादा है. थँक्यू. भांडवल लागतं का मित्रांनो? लागतं का? आवाजामध्ये दम नाही, मला जिवंत माणसाला बोलायला आवडतं, त्याच्या पुढे जाणारच नाही. हा लागतं का सर? जगातला हे योग्य आहे मित्रांनो. आज तुमच्या माझ्या मुलांना शिक्षण चांगल्या शाळेत द्यायला लागलोय. नोकरी नो करिअर, नोकरी मिळायचं बंद झालेलं आहे. मग पारंपरिक व्यवसाय करायला सगळ्यांनी बोलायचं. बोलणार का? बोलणार का? यशमध्ये दम पण असला पाहिजे मित्रांनो, बरोबर ना? भांडवल लागतं का? या सगळ्यांनी जोरात जर बोलत आहे ह्या माहोलला, या राधिका कन्व्हेन्शनला असं सुंदर वाटेल. किती चांगली लोक परगावातून या हॉलमध्ये आलेले आहेत. किती आनंद वाटतोय 15 ऑगस्ट असं वाटलं पाहिजे. या हॉलला असं नाही वाटलं पाहिजे कोणते लोक येऊन बसले बोललं पण नाही, हाताची घडी पण काढ नाही, बरोबर ना? असं टेका देऊन आमच्या हिंदू धर्मामध्ये शेवटला बसवलं जातं, बरोबर ना? टेका देऊन बसवू नका. भांडवल लागतं का? लागतं. मोठ्याची जागा लागते का? लागते का नाही? लागते मित्रांनो, बरोबर ना? अनुभव लागतो का? याचा याचमध्ये दम नाही. बोलराज सर बाजूच्या सरांना पण बोलायला सांगा. हे आपल्या लेकरासाठी चाललंय. आपली जिंदगी संपली मित्रांनो. आता जे करतोय ना आपण मुलांसाठी करतोय, हे महत्वाचं आहे. हे सही मंत्र आहे असतो. यानंतर लागतं काय? कामगार लोक, मजूर लोक लागतात. लागतं काय? रिस्क लागते मित्रांनो. पैसा टाकून सुद्धा धंदा चलेल का नाही माहिती नाही दोस्तो. अगरबत्ती सुद्धा फुटते, पैसे येत नाहीत. कॉम्पिटिशन मार्केटमध्ये आहे. चहाचं दुकान टाका, चहावाला बाजूला. कपड्याचं दुकान टाका, कपडेवाला बाजूला. दारूचं दुकान टाका, तिथं नसतो, तिथं कॉम्पिटिशन नसतं, बरोबर ना? आपण बघणार आहोत डायरेक्टली बिझनेस मित्रांनो. त्या बिझनेससाठी एका जोरदार 30 काय